नमस्कार श्रोते हो, श्रीराम समर्थ. मी शैलजा पाटणकर. आज 12 जून म्हणजे महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व पु ल अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचं पुण्यस्मरण. 2000 साली त्यांना देवाज्ञा झाली. हे त्यांचं 25वे पुण्यस्मरण. मी विलेपार्ले दासबोध अभ्यास मंडळाची अभ्यासार्थी. पु ल गेले, बातमी आली आणि अगदी धक्का बसला. खूप वाईट वाटलं. पुलंचं सगळं लिखाण असं डोळ्यासमोर यायला लागलं आणि मनात आलं की यांच्यावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम व्हायलाच हवा. मंडळ प्रमुखांकडे गेले. उषाताई पटवर्धन. त्यांना म्हटलं की ह्या महिन्यात पुलंच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम करावा का. आमच्या मंडळात अशी पद्धत होती की चौथा शुक्रवार महिन्याचा त्या दिवशी अभ्यासार्थींनी स्वतःचं काही सादर करायचं 1 तासभर. म्हणजे ते आत्तापर्यंत मंडळात काय शिकत आले त्यातून त्यांनी वैयक्तिक केलेला एक प्रोजेक्टच म्हणाना. मला वाटलं हे करावं ह्या जूनमध्ये. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी क्षणाचाही विलंब न लावता उषाताई म्हणाल्या, तू दासबोध शिकतेस ना. टवाळावडे विनोद. म्हणजे पुलंवर तू कार्यक्रम करायला माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण दासबोध मंडळात नाही. इथे दासबोधाशी निगडीत, अध्यात्माशी निगडीत काही हवं. त्या बरोबर बोलल्या होत्या. गप्प झाले, बाहेर पडले. माझ्याबरोबर माझी मैत्रीण स्मिताही बाहेर पडली. आणि डोक्यात एकदम एक चॅलेंज आलं. कारण मला तर पुलंच्या व्यक्तिमत्वात जिकडे तिकडे समर्थांचा दासबोध दिसायला लागला आणि वाटलं की हा कार्यक्रम नक्की होईल. स्मिताने मला अगदी साथ दिली त्याला की मी तुला माझ्याकडे कोट्याधीश पुले आणून देते, आपण पुलंच्या कोट्या बघू आणि दासबोधातल्या ओव्या बघता येतील तुला. आणि मग ठरलं जवळजवळ 20-22 पुस्तकं पुलंची रेफर करून आणि दासबोध हातात होताच. अशा पद्धतीने माझा कार्यक्रम तयार झाला. मंडळात आधी उषाताईंकडे तपासायला देऊन मंडळात सादर झाला. त्या वर्षभरात 4 ठिकाणी अजून तो सादर झाला. उषाताईंची थाप मिळाली शाबासकीची, ते तर सांगायलाच नको. आज 25 वर्षांनी मला मनात आलं की ही जी काय मी खटपट केले ना ती पुलंचे चाहते आणि दासबोधाचे अभ्यासार्थी अशांसमोर तरी निदान सादर करा, म्हणून हा केलेला खटाटो. आमच्या मंडळात ना आम्ही समर्थांच्या आज्ञेप्रमाणे 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश विवरिता विशेषाविशेष कळू लागे अशा पद्धतीने एक ओवीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वाटतं समर्थांची अपेक्षा ह्यातनं अशी आहे की विवेक जागृत होऊन त्या ओव्या आचरणात याव्या. क्रिया पालटणे इथे अपेक्षित आहे, पण विचार केला तर आपल्याला ते किती साधतं. मग आपण जर देवदेव वा मूर्तीपूजेचं स्तोम न माजवता अशा ओव्यात जगलेलं एक व्यक्तिमत्वच समोर उभं केलं तर मग अभ्यासाची थिअरी आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन किंवा प्रयोग दोन्ही अनुभवांनी ह्या ओव्या आपल्याला अगदी अचूक कळतील, नाही का. त्यामुळे असं सामान्यहून सामान्य राहून असामान्यत्व सिद्ध केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आज ते आपल्या नजरेसमोर ठेवून आपण बघणार आहोत त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे की ते खरंच दासबोध जगले का. अर्थात पु ल आमचे पार्लेकर पण मुळात, त्यामुळे पु ल गेले तेव्हा साहजिकच त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम व्हावा. सख्खे शेजारी या नात्याने त्यांच्या घरच्यांच्या दुःखात आपण सहभागी व्हावं असं वाटणं काही अयोग्य नव्हतंच. बरं, आमच्या उषाताई किंवा त्यांच्याबरोबरचे ते समवयस्क सगळे पार्ले टिळकचे विद्यार्थी असे पु ल. त्यांना 12 जून 2000ला दुपारी 1:55 वयाच्या 81व्या वर्षी देवाज्ञा झाली. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पु ल नास्तिक होते. मला ते नास्तिक होते का आस्तिक होते याची नसती उठाठेव अजिबात करायची नाही बरं का. पण योगायोग बघा ना, त्यांच्या संसारातील एकमेव व्यक्ती, त्यांना अखंड अपूर्व साथ दिलेल्या सुनीताबाईंना लग्नाच्या 56व्या वाढदिवशी पु ल सोडून गेले. आणि विशेष म्हणजे तेव्हा एकादशी पण होती. पंचत्वात विलीन होण्यास शोधूनही मिळणार नाही असा मुहूर्त गाठून मला वाटतं ईश्वरानेही त्यांना आपलं ममत्व जाहीर केलं होतं. आणि अर्थातच
ईश्वराला ते भागच पडलं असेल नाही का? कारण पुलं म्हणजे चालतं बोलतं हसतं खेळतं अध्यात्मच होते. अध्यात्म हे वाचायला ऐकायला छान वाटतं, पण ते आचरणात आणणं कठीण असतं. म्हणून दासबोध ज्ञानेश्वरी तोंडपाठ करण्यापेक्षा एखादी ओवी तरी अनुभवावी असं म्हणतात. भारतीय तत्वज्ञानानुसार व संतांच्याही मते आनंद हे ईश्वराचं रूप आहे. सच्चित आनंद ही ईश्वराची रूपं मानली जातात. आता आपल्या भोवती मात्र आनंदाचं अत्यंत आसुरी रूपच असतं. म्हणजे 2000 साली तरी टीव्ही चित्रपट सोडून काही नसेल. आता तर या नेटमुळे असं आसुरी आनंदाचं आपल्या आजूबाजूला थैमान आहे ना, की माणसाच्या मनात त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणारच नाही. पण ईश्वराला ते अभिप्रेत नाही, तो आनंद अभिप्रेत नाहीये. दैवी चिरकाळ टिकणारा आनंद अभिप्रेत आहे. आणि असा आनंद पुलंच्या हृदयात सतत वास करत असे. दुःखातही ते दुःख विसरायला लावून आनंदी करणाऱ्या कोट्या फक्त पुलच करू जाणे. बहुधा हा त्यांचा गुणधर्म त्यांनी चार्ली चॅप्लिन या त्यांच्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वाकडून घेतला असावा. त्यामुळे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, कुविद्या सांडून शिकती शहाणे विद्या, हे त्यांनी सिद्ध केलं होतं. आपल्या आजारपणात शारीरिक व्याधींवरही त्यांनी अनेक कोट्या केल्या. ते म्हणायचे गुडघे दुखी पुढे अगदी गुडघे टेकले बाबा. आपल्या सुजलेल्या पायांकडे बोट दाखवून एकदा ते आपल्या मित्राला म्हणाले, हे माझे पाय बघ म्हणजे तुला कळेल. हिंदीमध्ये पायाला पाव का म्हणतात ते. आपल्या गुडघ्यांबद्दल लिहिताना असं पण ते एकदा म्हणतात की गुडघे थोडेफार बरे आहेत, पण साहित्यिक पदवीप्रमाणे काही रोगही एकदा चिकटले की चिकटलेच. त्यातला असा संधिवाद. हवेत जरा फेरबदल झाला की आमच्या गुडघ्यांना हवामान खात्याच्या आधी पत्ता लागतो. आकाशात ढग आले की गुडघे धरलेच. त्यामुळे मी ढग या प्रकाराची भयंकर धास्ती घेतली आहे. रेडिओवर नभमेघांनी आक्रमिले हे श्रीपादराव नेवरेकरांचं गाणं सुरू झालं की ताबडतोब मी रेडिओची कळ फिरवतो. तूर्त मी कपाटातला मेघदूतही हाफ रेटमध्ये विकायला काढलेलं आहे, कारण त्यात ना 3 जन्मसंधिवात होईल इतके वेळा मेघ आलेले आहे. आता अगदी शेवटी त्यांच्या आजारात त्यांच्याकडनं आसनं करून गेले गुरुजी 2 विद्यार्थिनींसकट आहेत. त्यांच्याकडनं ते वेगवेगळ्या मुद्रा करून घेत. त्यांच्या आजाराकरता सिंह मुद्रा महत्वाची होती. एखाद दिवशी त्या मुलीने नाही केली की ते म्हणायचे, अगं आज ते एकमेकांना वेडवून दाखवणं नाही वाटतं. तसं म्हटलं तर वयाबद्दलही पुलंनी इतकं छान अध्यात्म सांगितलेलं आहे की आपल्याला समर्थ आठवल्याशिवाय राहणारच नाहीत. पुलं म्हणतात, वय झालं की शारीरिक तक्रारीची जळमट शरीरावर साठू लागतात. असं होणं नैसर्गिकच आहे. त्याबद्दल कुरकुरत न बसता पुलं पुढे लिहितात की अनेक शारीरिक तक्रारी वाढत्या वयाबरोबर येणारच. म्हातारपणी शरीरात आगंतुकपणे येणारी ही पाहुणे मंडळी असतात. त्यांचं मुकाट्यानं स्वागत करावं. शरीरात ही मंडळी काय काय दंगा करतात ते पाहावं. माझं तर असं मत आहे की या वयात एखाद्या सकाळी जाग आल्यावर जर आपलं डोकं दुखत नसेल, चक्कर येत नसेल, सांधे धरलेले नसतील अथवा अशी कुठच्याच प्रकारची शारीरिक तक्रार नसेल तर निश्चित समजावं की आपण मेलेलो आहोत. आठवतात की नाही समर्थ? असो, पुलंना प्रत्यक्ष भेटण्याचा माझा काही योग आला नाही. मी गिरगावात राहत होते. इयत्ता 8वीत अपूर्वाई या पुस्तकातला लंडनची यात्रा म्हणून मला धडा होता. तो धडा वाचल्यापासून मला पुलं दैवतच झाले. आणि एखाद्या कुलदैवताचं गाव कसं आपण बघत शोधत जातो ना, तसं मी पार्ल्यात आले आणि अगदी अजमल रोड, मालवीय रोड, अजमल रोड असं करत पुलंच्या घरापर्यंत आले. पण तोवर पुलं पुण्यात राहायला गेले होते. त्यामुळे मग अर्थात पंढरपूरचे वारकरी जसे पंढरपूरपर्यंत जातात पण देवाचं दर्शन न घेता कळसाला नमस्कार करून येतात, तशीच मी त्यांच्या वास्तूला नमस्कार करून परत आले. असो, त्यांचं जीवन जरी मी जवळून पाहिलं नसलं तरी पुस्तकांच्या माध्यमातून जे ऐकलं वाचलं त्यावरून समर्थांच्या सत्वगुणी माणसाच्या व्याख्या त्यांना अगदी लागू पडतात. सकळ जनासी आर्जव नाही विरोधासी ठाव, परोपकारी वेची जीव तो सत्वगुण, समर्थ म्हणतात. आपलं असं पुलांना कुणीच नाही, तरी हे विश्वची माझे खरं, तसं सर्वांना आपलंसं करून घेत. कुणी त्यांच्याशी शत्रुत्व घ्यायला धजावणारच नाही असं वागणं असे.
असं म्हणतात की त्यांना आलेली शेकडो पत्र इतर नटनट्यांचं कसं सेक्रेटरी असतात नाही का, ते वाचतात, तेच उत्तरं देतात, तसं नाही. पुलं सगळी पत्र स्वतः वाचत आणि सहसा एकही पत्र अनुत्तरित ठेवत नसत असं म्हटलं जातं. खरं तर जितका व्याप तितका संताप, पण त्यांनी व्याप आनंद मानला. अर्थात याकरता त्यांना सुनीताबाईंची उत्तम साथ मिळाली. सकळ जनाचे आर्जव असं हे वागणं नाही का. दासबोधातल्या ओवीओवीत सापडतात मला ते. आता परोपकारी वेची जीव हे तर सर्वश्रुतच आहे. पुलंनी स्वकष्टानं जितकं कमावलं त्यातलं अगदी गरजेपुरतं ठेवून दान केलं. कित्येक सेवाभावी संस्थांना स्वतः कॉन्टॅक्ट करून ते माहिती घेत असत आणि मदत करत असत. आणि परत ह्याचा कुठे उल्लेखही नाही. फोटो नाव छापणं वगैरे काही नाही बरं का. म्हणजे ह्या हातचं दान दुसऱ्या हाताला कळू नये इतकं सहज. जितका व्याप तितके वैभव, वैभवासारिखा हावं भाव, समजले पाहिजे उपाव प्रकटची आहे समर्थ म्हणतात. पुलंचा 1965 नंतरचा काळ म्हणजे एकदम जोराचा. अनेक पुस्तकं छापली गेली, नाटकं, एकांकिका, ती फुलराणीसारखं भाषांतरित. खूप कष्ट आणि खूप वैभव कमावलं. त्या काळात त्यांनी लाखातलं केलेलं दान म्हणजे आजच्या हिशोबात कोट्यावधी रुपयांचं आहे बरं का. त्यांच्या घरात अगदी मोजकं सामान असे म्हणे. सुनीताबाई मोजके कपडे वापरत. असं म्हणतात की मुक्तांगण सारखी संस्था स्वकष्टातल्या धनाने त्यांनी उभी केली आणि अनेक व्यसनग्रस्त तरुण पिढीला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या जन्मदात्यांना अर्थात केवढा दिलासा मिळाला असेल यामुळे. केवढे मोठं समाजकार्य हे. पुण्यातील अनाथ विद्यार्थीगृह, बाबा आमट्यांचं कुष्ठरोगी पुनर्वसन, ह्यास अत्यंत सरळ हाताने पुलांनी मदत केली. आणि आपल्या टिळक संघाला तर तुम्हाला माहिती आहे, पुलांनी आपला सगळा अख्ख्या जन्माचा अपूर्व असा ठेवा, प्रशस्तीपत्रकं, लिखित, फोटो सर्व टिळक मंदिराला देऊन, वर 10 लाख देऊन ट्रस्ट करून ते स्वाधीन केलं. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, हे उत्तम पुरुष लक्षण त्यांच्यातही वसलं होतं. खरं तर नाहीतर पैशाच्या बाबतीत पुलंचीच एक कोटी खूप प्रसिद्ध आहे. सध्याच्या काळात, सध्याच्या युगातील पैशाप्रेमाबद्दल ते फार छान म्हणतात. ते म्हणतात की सध्या ना ध्यानी मनी हे अगदी खरं आहे, कारण सगळ्यांच्या ध्यानी हल्ली फक्त मनीच असतं. असे पुलं कर्मयोगी म्हणायला पण आपल्याला हरकत नाही. पुलं जेव्हा गेले ना तेव्हा नाना पाटेकरांनी असं म्हटलं की हा माणूस म्हणजे एक महान योगी होता. मनात आणता तर जिथे तिथे पुरुषोत्तम मठ स्थापन केले असते, पण ते अलिप्त राहिले. कर्म करून करते पण आपणाकडे न घेता, फळाची अपेक्षा न धरता कर्म करणं, त्यातून आनंदच फक्त मिळणार नाही का. असं कर्म करणं म्हणजे कर्मयोग नाही का वाटत तुम्हाला. खोगीर भरती ह्या त्यांच्या पुस्तकात आणखी एक रस हा शहरातील लोकांची दगदग ह्यावर त्यांनी लिहिलेला किस्सा आहे. विडंबन आहे ते. त्यात ते म्हणतात की ज्ञानियांच्या राजाच्या हरळा माझी रत्नखळा असल्या मराठीत म्हटल्याप्रमाणे आम्ही सुद्धा अनेक भाष्यकारा ते पुसैतू मार्ग काढलाय. आणि तसे पाहू जाता आम्ही स्वतःचे असे तरी काय सांगणार. आपुल्या बळे नाही बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची, असा अत्यंत विनम्र भाव तुकारामाच्या भाषेत पुलं सांगतात. स्वतःच्या लिखाणाबद्दल पण पुलं असं म्हणतात की मी फक्त माझ्या आनंदासाठी लिहितो, मग त्याचं काय वाटेल ते होते. लोकांना काय हवं, खप कुठे, पब्लिशर कोण, रॉयल्टी किती, असले व्यवहार लक्षात न घेता स्वतःला झोकून देऊन लेखन आहे की नाही हा कर्मयोग. अर्थात त्यात त्यांना यश मिळतच गेलं आणि अगदी बॅकपायपर सारखे त्यांच्या पाठीत मोठी रिगच लागली नाही का. पण हा कर्मयोग आहे जो अध्यात्माने आपल्याला शिकवलाय. दासबोध ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथात आहे. आणि मग फक्त आनंदाकरताच केलेलं लिखाण सर्वांना आनंदच देणार नाही का, संजीवनी सुद्धा होणार. पुलं गेल्यानंतर मठात एक वृत्त आलं होतं जनमानसमध्ये. एक कुलकर्णी नावाचे गृहस्थ लिहिलं होतं त्यांनी की ते म्हणतात मी एका असाध्य रोगाने खिळून गेलो होतो. तेव्हा माझ्या वाचनात अमेरिकेतील एक प्रयोगाची माहिती आली. हास्यरसाचे आणि आनंददायी असं वाचन केल्यानेही जीवन सुदृढ होऊन रोग बरा होतो असं प्रयोगाने कुणीतरी सिद्ध केलं होतं. झालं ते म्हणाले.
माझ्या मनात आलं आणि मी पुलंची सगळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. डॉक्टरी उपचार होतेच, अधिक हा आनंद. ह्यांनी मी खरोखरच बरा झालो. त्यांनी ही घटना लिहून ठेवली आणि ती त्यांनी पुढे पुलंना कळवली पण, आणि पुलंनी त्यांना पोच पण दिली. म्हणजे आहे की नाही पुलंचं लिखाण संजीवनी. पुलंच्या निधनानंतर मठाच्या पहिल्या पानावर एक उल्लेख आला की पुलं म्हणजे गर्दीचा बादशाह आणि एकांतातला साधकही. हे उद्गार होते मंगेश पाडगावकर यांचे, कवी मंगेश पाडगावकर, ज्यांना पुलंचा खूप सहवास मिळाला. ते पुढे म्हणतात की सतत मैफली आणि व्यासपीठ रंगवणाऱ्या ह्या माणसानं लेखन साधना कधी कमी पडू दिली नाही. ते केव्हा आणि कसं लिहितात एक मोठं कोडच आहे. ह्यातूनच मला वाटतं की पुलंमध्ये दोन माणसं राहत होती, एक गर्दीचा बादशाह आणि एक एकांतातला आध्यात्मिक साधक. म्हणजेच समर्थांच्या भाषेत, आठवा बरं, मी बोलायला लागल्यावर इथे जेवढे अभ्यासार्थी असतील ना त्यांना नक्कीच आठवत जातील ओव्या. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ, महंत लक्षणात पुलंनी समर्थांनी सांगितलेलं आहे, लोकसंग्रह करणाऱ्या लोकांकरता. असो, पुलंच्या निधनाचं वृत्त पसरल्यावर त्यांच्या शोकाकुल भक्तांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या होत्या. त्यांना अनेक उपाधी दिल्या गेल्या, योगी, आध्यात्मिक साधक, आनंद यात्री, जातीवंत खेळ्या, एक आणखी एक बिरबल, महाराष्ट्र सारस्वताचा मेरुमणी, मावळत्या स्वस्तकाचं वैभव, वगैरे वगैरे वगैरे. एका पुलप्रेमींनी तर त्यांना तुकारामाचं शिष्यच करून टाकलं. ते म्हणतात की पुलंच्या गुणाचा आढावा घेणाऱ्याची फसगत होते. असामान्य पुलं सामान्यांच्या हातात कसे येणार? आपल्या वाक्यात नाहीच येणार हो. तुकाराम आणि पुलं गुरुशिष्य असतात असं वाटतं, असं ते पुढे म्हणतात. म्हणून त्यांनी म्हणे गुण गाईना आवडी, तुझे आहे तुझं पाशी, अशा स्वरूपात तुकारामांचं सतत स्मरण केलं. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा बघा श्रोतो, तुकारामांच्या काही ओव्यांतल्या मधल्या 2-4 ओळी किंवा पुलंच्या कोट्या अनेकदा येत असतात, नाही का? दुसरा एक पुलभक्त म्हणतो, पुलंची म्हणजे एक मुलखागळी भाईगिरी होती. पुलं म्हणजे सुरांच्या दुनियेतला रसिक, स्वकमाईतून अगदी अबोलपणे सामाजिक बांधिलकी जपणारा दाता, कर्मणुकीची ज्ञात अज्ञात माध्यम हाताळणारा नटवर्य, सामान्यातील सामान्याचा असामान्य गुण लिलया हेरून त्याला शाबासकीची थाप देणारा प्रायोजक, सुखदुःखाचे हेलकावे हसत हसत सहन करायला शिकवणारा शिक्षक, मराठी मनावर विनोदाचे अधिराज्य गाजवणारा विदूषक. आता ह्या इतक्या क्षेत्रातली पुलंची भाईगिरी बघून आपल्याला समर्थांची ओवी आठवते की नाही हो? उत्तम पुरुष लक्षणातली. समर्थ म्हणतात, आपुल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे. आता असा सर्वांना आनंद देणारा विदूषक 40 वर्ष साम्राज्य गाजवून त्याकडे पाठ फिरवून विंगेत निघून गेला. आपल्याला शेक्सपियरने या जगाला रंगमंच म्हटलंय हे माहिती आहे. त्यात पुढे शेक्सपियर असंही म्हणतात की ह्या रंगमंचावर नाटकातली सगळी पात्र जर एकाच वेळी रंगमंचावर आली ना तर गर्दी करून एकदम गोंधळ माजेल आणि ती कलाकृती फसेल. तेव्हा वेगवेगळ्या वेळी एकेकांची एंट्री आणि एक्झिट हे मस्टच आहे, नाही का? पुलंनी ही अशीच रंगमंचावर घेतलेली एक्झिट आहे. आता ह्या सर्व प्रतिक्रियातून जाणवते की पुलं म्हणजे अनेकांचे दैवत होते. पण स्वतः पुलं नास्तिक होते असं स्वतःच म्हणतात. अर्थात आस्तिकत्व किंवा नास्तिकत्व ही तुमच्या मनाच्या इतक्या आतल्या कप्प्यातली भावना आहे ना की ती दुसऱ्याला ओळखता येणं अशक्यच, आणि त्यामुळे दुसऱ्यांनी त्यावर बोलणं अगदीच असंयुक्तिक ठरतं. पण पुलंच स्वतः एकदा म्हणाले, ते बाबा आमटेंच्या प्रभूचे म्हणजे आनंदवनात गेले होते आणि प्रभूचे 1000 हात असं ते नेहमी म्हणत असत बाबा आमटेंकडे. आनंदवनातल्या त्या मित्रमेळाव्यात बोलताना पुलं म्हणाले की मी वैयक्तिक मंदिरातला देव मानत नाही, माझं त्याचं तसं भांडण नाही, त्यामुळे तो माझ्यावर कधी रागवेल अशी मला भीती पण नाही, आणि देवाला रागवता येतं असं फारसं मला वाटत पण नाही, कारण म्हणून तर इतका अन्याय तो चालून घेतो नाही का जगातला. असो, तेव्हा भू जवळ जातो तो प्रभू अशी देवाची व्याख्या पुलांनी केली. आणि मग ते पुढे म्हणतात की त्या प्रभूचे 1000 हात तुम्हाला पाहिजे असतील तर या आमट्यांच्या आनंदवनातल्या आजूबाजूच्या झाडांकडे पहा. आणि अशा अनेक किस्सातून मला वाटतं पुलं त्या निसर्गाला नक्कीच मानत होते.
आणि मग जर हे ज्याला साधलं त्याला दगडातील देवाच्या पूजेची गरजच काय? कारण समर्थांचंच वाक्य आहे, सगुण लागते ते निर्गुण कळायला, नाही का? तसं नाही म्हणायला फोटोकडे बघून नतमस्तक व्हावं अशी त्यांची 2 दैवतं होती बरं का, पुलंची. तसं त्यांनी स्वतः म्हटलंय. आणि म्हणजे त्यांचे खूप मोठे फोटो पुलंच्या दिवाणखान्यात विराजमान होऊन दिवाणखान्याची शोभा वाढवत होते. ती व्यक्तिमत्व म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि चार्ली चॅप्लिन. रवींद्रांचं म्हणे एक वाक्य त्यांच्या वाचनात आलं की माझ्या बागेतील नारळीकडे पाहिलं की मला प्रत्येकीत एक वेगळं व्यक्तिमत्व दिसतं. झालं. पुलंचं मन त्याच ओळीवर रेंगाळलं आणि त्यांच्या मनात आलं, साहित्यिक वा लेखकाची प्रतिभा केवढी असते ना. जे न देखे रवी ते देखे कवी, हे अगदी सार्थ आहे. आणि मग हे जाणून पुलंना वाटलं की सगळं रवींद्र वाङ्मय मला आता वाचता यायला पाहिजे. ताबडतोब वयाच्या 50 नंतर पुलंनी बंगाली शिकायला घेतलं. आणि नुसतं शिकलं नाही, आत्मसात केलं आणि बंगाली साहित्याचा पूर्ण आस्वाद लुटला. मला परत तिथे समर्थ आठवले. उत्तम गुण अभ्यासिता येती किंवा काहीतरी सोय धरावी सोय आगंतुक गुणाची. या रवींद्रांवरून लिहिताना पुलं गंभीर पण होता. पुलंनी असं म्हटलंय एके ठिकाणी, हा जो विनोदवीर आहे ना, आपण आपल्याला सतत हसवत ठेवणारे पुलं, नाही का हो? पण त्यांनी खूप गंभीर होऊन एक वक्तव्य केलं होतं रवींद्रनाथांवरून. ते म्हणतात की भयानक विध्वंसातही नवनिर्माणाची चित्र ज्यांना पाहता येतात, तसंच खरं म्हणजे खरं पाहणारे असे जे ते द्रष्टे, ते कधी आपल्या गीतातून, कधी कथातून, कधी विचारातून व त्याच्याशी सुसंबद्ध असणाऱ्या आचरणातून समाजाला जीवनाकडे सौंदर्यलक्षी डोळ्यांनी पाहायला शिकवतात. प्रलयानंतरही पिंपळ पानावर पडून बालकाच्या कुतूहलाने पुन्हा हे जग पाहणारे, हेच ते महात्मे. त्यांचे डोळे क्षणापुरते जरी आपल्याला मिळाले ना, तरीही वृक्षवल्लीतलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वरांनी उगाच अशा महात्म्यांना म्हटलं नाहीये चेतना चिंतामणीचे गावं. आता पुलं जेव्हा हे सांगतात तर तुम्हाला ते वाटतात की नाही तत्वज्ञ संत? वाटतात का आपल्याला? धो क्षणा म्हणजे पुलं म्हणे स्टेजवर उभे राहिले ना की ते बोलण्यापूर्वीच हशा पिकायचा आणि मग ते म्हणायचे अजून काही बोललोच नाही. पण त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. रवींद्रनाथांप्रमाणेच चार्ली चॅप्लिन पुढे ते नतमस्तक होत. त्याचं दर्शन आपल्याला होतं पुलंच्याच जावे त्यांच्या देशा ह्या प्रवास वर्णनातल्या दर्शन या भागात. त्यांच्याच शब्दात त्यांना झालेलं दर्शन आता आपण ऐकूया, त्याची आपण अनुभूती घेऊया. पुलं ते म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. हा एक मोठा गोड अभंग आहे. त्या सुखाचा अनुभव मला नाही, पण एका निराळ्या सुखाचा अनुभव घेतला. दर्शन ह्या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती मला आली. ग्रँड कॅनलच्या काठावरचा तो सेंट मार्क स्क्वेअर, त्या चौकात पुलंना चार्ली चॅप्लिनचं प्रत्यक्ष दर्शन झालं. अर्थात हजारोंच्या गर्दीत लांबूनच झालं. त्याचं वर्णन करताना पुलं म्हणतात, मी तर त्या चौकात जागा असती तर दंडवतच घातले असते. कारण माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चॅप्लिनची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली ते माझं मलाच आठवत नाही. पुढे त्या ठिकाणी चॅप्लिनचा सिटी लाईट हा चित्रपट दाखवण्यात येतो. 2 उंच मनोरे असतात. एकावर स्क्रीन असतो जिथे चित्रपट दाखवला जातो आणि त्याच्या बरोबर समोर एका उंच मनोऱ्यावर स्वतः वयोवृद्ध चॅप्लिन असतात. आणि सिटी लाईट चित्रपट दाखवून झाल्यावर तो फोकस चॅप्लिनच्या चेहऱ्यावर पडतो आणि सगळ्यांना चार्ली चॅप्लिनचं दर्शन होतं. ते पण आपली हॅट उंचावून सगळ्यांना विनम्रपणे अभिवादन करतात. पुलं तेव्हा ते जेव्हा बघतात तेव्हा ते म्हणतात की त्या म्हाताऱ्या चॅप्लिनकडे बघितल्यावर मला आता पडद्यावरच्या तरुण चॅप्लिनला सांगावंसं वाटलं की गड्या तुला मरण नाही. श्रोते हो, तुम्हालाही नाही वाटत की पुलंकरता असंच म्हणावं असं वाटतं की गड्या तुला मरण नाही? आणि मग आपोआपच गुरुची योग्यता शिष्याला प्राप्त होऊ शकते हे अभिवचन आपल्याला समर्थांनीच दिलंय. ती ओवी आठवते, ऐसे सच्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव
तेणे गुणे देवराव स्वयेची होतो. पुलंच्या हास्य संकीर्तनात कीर्तनाचा उल्लेख अनेकदा आलेला आहे. कडमड्या रामाच्या देवळात काका कीर्तन करत असत. कीर्तनाला श्रोते दोनच, एक पांडुगुरव आणि दुसरा विटेवरचा पांडुरंग. त्यापैकी पांडुगुरव दोन्ही कानाने बहिरा. तसंच पुलंच्या आपुलकीत नारदांना फार मोठं स्थान आहे. त्यांनी ह्या बातमीदार टीकेकारांवर ते लिहित होते, बातमीदार टीकेकरांवर ते लिहित होते तेव्हा ते म्हणाले की बंदोबस्ताचे पोलीस, बँडवाले आणि बातमीदार यांना कधी कुठे जावे लागेल सांगता येणं कठीण. यातून बातमीदारांच्या क्षेत्रात नारद ही अधिष्ठाती देवता, सदैव आणि सर्वत्र संचार असं म्हणून ते बातमीदारांची खिल्ली उडवतात. पुलं पुढे म्हणतात की बातमीवरून अजून एक विचार माझ्या मनात येतो. म्हणे सरकारी कामकाजातील दुर्बोध भाषेचा समाचार घेताना ते म्हणतात की रेडिओच्या मराठी बातम्यात असं दरवेळी म्हटलं जातं, अमुक अमुक वृत्त ना पोलीस सूत्रांनी दिलं. मला म्हणे वाटायचं हे पोलीस सूत्र ही काय भानगड आहे. आता पोलीस कचेरीतून ही माहिती मिळाली असं ते नाही का म्हणू शकत. पोलिसांनी पकडलं असंही म्हणू शकतात. पण ते म्हणतात पोलीस सूत्रांकडून हे कळलं. मग माझ्या लक्षात आलं आपल्या बायकोकडून बातमी मिळाली तर ती मंगळसूत्राकडून कळली असं आपल्याला म्हणायला हवं. हसवत हसवत चिमटा काढण्यात पुलंना कोण हरवेल. बातमीदारांप्रमाणेच राजकारण्यांचाही पुलंनी खूप समाचार घेतलेला आहे. पण तो कुणालाही न दुखवता खिल्ली ह्या त्यांच्या पुस्तकात ते राजकारण्यांवर तुटून पडतात. पण त्यांना न दुखावता टोमणे, अंतःकरणाला जखम करणारी वाणीची हिंसा त्यांनी कधीच केली नाही. परत मला समर्थ आठवले, पराव्याचे दोष गुण, दृष्टीचं देखे आपण, समुद्र ऐसी साठवण, तो सत्वगुण. अंतुलेची इंदिरा सरकारच्या काळात कालपट्टी झाली तेव्हाही त्यांनी मठात लेख लिहिला होता, अंतुले साहेब तुम्हाला चुक्यास. किंवा इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणीत 20 कलमी कार्यक्रम लावला तेव्हाही प्रचार धुमाळीत, तेव्हाही पुलं म्हणाले की त्या कार्यक्रमाला म्हणे प्रचार धुमाळीत भगवद्गीतेची उपमा दिली गेली. मला कळेना की भगवद्गीतेत तर 18 अध्याय आहेत आणि हा 20 कलमी कार्यक्रम, तरी भगवद्गीता का म्हटलं. मग म्हणे मी परत एकदा भगवद्गीता उघडली, पहिल्याच पानावर संजय उवाच असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला. पुलं कुणाचंच मन दुखवायचे नाही, की निंदा नाही, अहंकार, अभिमान तर वाऱ्याला सुद्धा त्यांच्या शिवलेला नाही. श्रोते हो, परत समर्थ आठवले, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलले. ओवी आहे अशी समर्थांची. म्हणजे मग हे जर अज्ञानाचं लक्षण असेल तर ह्या सगळ्या लक्षणांचा अभाव असलेले पुलं हे आपल्याला ज्ञानी म्हणायला काहीच हरकत नाही, नाही का. वेवादरहित संवादी, संघरहित निरोपाधी, दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. दासबोधातली ही ओवी आहे. मला वाटतं हे अगदी पुलंचं यथार्थ वर्णन आहे. आणि मलाच नाही वाटत, खुद्द सुनीताबाई असंच म्हणाले आहे. मनोहर परी या त्यांच्या पुस्तकात त्या लिहितात की भाईच्या लिखाणाचं एक खास वैशिष्ट्य आहे, ते सदैव ताजं, प्रसन्न, वाचतच राहावंसं वाटणारं, स्वच्छंदी फुलपाखरासारखं. फुलपाखरांच्या लिलांकडे आपण पाहिलं की आपलं मन प्रसन्न होतं आणि आपल्या चेहऱ्यावर अचानक हसू फुलतं. सुबद्ध सुसंस्कृत माणसाचा वर्ग पुलंना खूप लाभला. पण त्या पुढे म्हणतात की स्वतःच्या हयातीतच काळाच्या आड गेलेल्या काही साहित्यिकांनी त्याच्या लिखाणाला जर उथळ म्हटलं तर मात्र तो दुखावतो, गेला तोडत असं म्हणण्याचं सामर्थ्य त्याच्यात अजिबात नाही, सुनीताबाई म्हणतात बरं का. त्या पुढे म्हणतात, असूयेचा स्पर्शही न झालेला माझ्या पाहण्यातला हा एकमेव माणूस. अंतर्मनातले सगळे स्वास्थ्य त्याला ह्या दैवी गुणातून लाभले. समर्थांनी ह्यालाच सत्वगुण म्हटलाय. आता सुनीताबाईंनी त्यांच्या लिखाणात फुलपाखरू असा उल्लेख केला. फुलपाखराचा आणखी पण एक गुण आहे श्रोते हो. आपल्याला माहित आहे की फुलपाखरू अगदी एका जागी क्षणभरही स्थिर राहत नाही.
हे पुलंच्या व्यक्तिमत्वात पण आपल्याला दिसलं. ते एका जागी कधीच स्थिर टिकले नाहीत. संगीत, गायन, वादन, नाटक, चित्रपट, गीतकार, विनोदी लेखन, प्रवास वर्णन, पिग्मॅलियनच्या केलेल्या ती फुलराणी या अप्रतिम भाषांतरासारखे भाषांतरकार, एकपात्री प्रयोग करणारे, कुठेच ते सतत रेंगाळले नाहीत. इतकंच नाही तर इन्कम टॅक्स, मंत्रालय यासारख्या ठिकाणी नोकऱ्या पण केल्या त्यांनी. शिक्षकही होते, त्यातही ते रमले नाहीत. पण त्यामुळेच त्यांचं व्यक्तिमत्व बहुरंगी, बहुरूपी, बहुढंगी असं झालं. पटतं ना आपल्याला? आठवले समर्थ मला परत. उपाधीत सापडू नये, उपाधीचं कंटाळू नये या विवेक लक्षणाप्रमाणेच ते जगले. आणि दुसरं जाणवलं की आपोआपच वेगवेगळ्या क्षेत्राचा त्यांचा अभ्यास इतका झाला की मग प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमकी बोलता अंतरे, निववी सकळांची. समर्थांची ही ओवी म्हणजे पुलंचं व्यक्तिमत्वच. सगळ्यांची अंतरं निवणारं असंच बोलणं, उत्तम पाठांतर, उत्तराला संगीत उत्तर आणि त्याच्याबरोबर योग्य तेच बोलणं, हे पण या अनुभवांच्या समृद्धीतच पुलंना आलं असणार नाही का? आणि मग साहजिकच अशा स्वभावामुळे नेमकेची बोलावे, तत्काळाचे प्रतिवचन द्यावे, हा जो हजरजबाबीपणा आहे समर्थांच्या ओवीत सांगितलेला, त्याचे तर इतके किस्से आहेत पुलंचे की सांगणं पण कठीण. एका समारंभात म्हणे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलून गेले, तुमच्या घरी काय, तुम्ही व सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार. त्यावर लगेच क्षणात गंभीरपणे पुलंही म्हणाले, तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवारीचे वार करते आणि तुम्ही ते ढाली घेऊन चुकवताय, असंच चित्र असेल नाही का? हजरजबाबीपणा. एका चतुरंगच्या पाचामुखी कारक पुलं या गप्पाष्टकात सुधीर गाडगे यांनी घेतली होती ती मुलाखत. त्यात त्यांना असा प्रश्न विचारला गेला, फार वर्षापूर्वी म्हणजे ओरिएंट हायस्कूलचे मास्तर म्हणून तुम्ही काम करत असताना त्या काळात तुम्ही आणि सुनीता ठाकूर नावाच्या एका शिक्षिकेनं मामा वरेरकरांच्या सत्तेचा गुलाम या नाटकात एकत्र काम केलं होतं. त्याचं पुढं काय झालं? प्रश्न संपतो न संपतो तोच, काय होणार, मी सत्तेचा गुलाम झालो. पुलं उत्तरले आणि हास्य कल्लोळात सगळं सभागृह बुडून गेलं. हजरजबाबीपणाबरोबरच शब्द निवडून बोलावा हे सुद्धा त्यांनी साधलेलं दिसतं आपल्याला. किंवा जणू निवडक शब्दातून ते अध्यात्मच व्यक्त करतात असं त्यांच्या अनेक लिखाणातून आपल्याला जाणून येतं. आपण हसवणूक या त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना वाचली असेल श्रोतेहो. त्यात ते म्हणतात, जन्म आणि मृत्यू ह्या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीनं चालवलेली आपणास्वाऱ्यांची फसवणूक एकदा का आपल्या लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं. तसंच पोस्ट ऑफिस या कथाकथनात पोस्टमन, पोस्टमास्तर, डाकघर या सर्वावर विनोदाची खैरात करून अगदी शेवटी सहज पुलं बोलून जातात की अखेर आपण तरी काय त्या पत्त्यातील नावाचेच धनी. मजकुराचा धनी वेगळाच. तुम्हाला श्रोतेहो माहीत असेल, पुलंचा प्रत्येक सगळे कार्यक्रम ऐका, अखंड आपल्याला ते अगदी पोट दुखेपर्यंत हसवत ठेवतात. परत निर्मळ निर्भय असा स्वच्छ विनोद. पण त्या कथेच्या शेवटी एक असं त्यांचं वाक्य येतं की ते आपल्या अगदी आत अंतराला स्पर्श करून जातं आणि काहीतरी मोठा आपल्याला धडा देऊन जातं किंवा लेसन देऊन जातं. पुलं योगायोगाबद्दलही खूप म्हणतात की माझ्या आयुष्यात त्याला फारच महत्व आहे. आणि ते महत्व पटवताना ते सांगतात की मी योगायोगानं पार्ल्यात लहानाचा मोठा झालो. तिथल्या सांस्कृतिक वातावरणाचा माझ्या जडणघडणीवर हातभार लागला. पार्ल्यात ऐवजी जर मी कुर्ल्यात जन्माला आलो असतो तर तिथल्या रेल्वे यार्डाच्या वातावरणामुळं कदाचित रेल्वेचा गार्ड वगैरे झालो असतो. तसंच ज्योतिषाबद्दल पण त्यांनी खूप सुंदर सांगितलंय. ते म्हणतात, माझा ज्योतिषावर विश्वास नाही. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे मोठेपण वेगळ्या शब्दात म्हणताना त्यांनी असं म्हटलं पण की फलज्योतिषी माणसाचे जन्म नक्षत्र पाहतात. मला त्या शास्त्रातलं काही गम्य नाही, त्यामुळे माझं जन्म नक्षत्र मला माहीत सुद्धा नाही. परंतु माझं तारुण्य जन्माला आलं ते कुसुमाग्रजांनी
मराठी साहित्याच्या आकाशात सोडलेल्या विशाखा नक्षत्रावर. दगडातला देव न मानणारे पु ल दादमधील आनंदाची पावती, दाद पुस्तक आपण वाचलं असेल, आनंदाची पावतीमध्ये इतर बुद्धिवादी आणि सत्पुरुषांवर टीका करणाऱ्यांना अगदी ठणकावून सांगतात की सुदैवाने समाजात कृतज्ञांची संख्या कृतज्ञांपेक्षा कमी आहे. पु ल पुढे त्यांना फैलावरच घेतात या कृतज्ञांना आणि म्हणतात की समाज थोरांचे उपकार स्मरतो, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या गावांना क्षेत्र मानतो. देहू, आळंदी, पैठणच्या कारागिरांनी मराठी मनाचा पाया रचला. पुंडलिक वरदा म्हटल्यावर नास्तिकातील नास्तिक मराठी माणसाच्या तोंडून पण हरी विठ्ठल निघूनही गेलेला असतो. त्याच्या बुद्धीचे अरसिक पोलीस पोचण्यापूर्वीच तो गुन्हा घडून पण गेलेला असतो. तुक्याची स्पष्टवाणी, नाम्याचा निश्चय, शिवरायांचा प्रताप, लोकमान्यांची निर्भयता, रानड्यांचा व्यासंग, फुल्यांचे बुद्धी प्रामाण्य, आगरकरांचा विचार कलह, पांगळ्या गोविंदाच्या सुंदर मी होणार आणि मरणाने जगणार त्या गोविंदाच्या प्रतिभेची भरारी, हे सगळे आजचे आदर्श. समर्थांच्या सेवका वक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? या समर्थांच्या सह्याद्रीची दरीखोरी घुमवणाऱ्या ललकारीने जी माणसं शेणामेणाची होऊन पडली होती त्यांना अभेद्य अशी कवचकुंडला मिळाल्यासारखं झालं आणि मग वैराण वाळवंटात आनंदवन उभं राहिलं असं पु ल म्हणतात. हे ज्यांना स्पर्धतं त्यांनी का म्हणून म्हणे मी एक जंतू तू एक जंतू असलं तत्वज्ञान स्वीकारावं? कशासाठी म्हणून अभद्राची आराधना करावी? हे पुलंचे विचार ऐका. आपण आज सगळ्यांना सांगत असतो पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह थिंकिंग, सगळीकडनं पॉझिटिव्ह वाईब्स येऊ देत. किती सहज ते केवढं मोठं तत्वज्ञान सांगून गेले. ते पुढे म्हणतात की ज्ञानदेवांच्या समाधीपासून वासुदेव बळवंतांनी केलेल्या आपल्या देहाच्या समिधेपर्यंतची सर्व बलिदाने व्यर्थच म्हणायची की काय? असा हा महाराष्ट्र घराघरापर्यंत न्यावा असं पुलंनी म्हटलं. आता हे वाचताना तुम्ही त्यांना फक्त विनोदी लेखक म्हणाल का हो? नक्की नाही ना. किंबहुना अगदी प्रॅक्टिकल व्यावहारिक दृष्टिकोनातून ते जीवनाकडे बघताना आपल्याला दिसतात. एकदा ते म्हणतात की भोवतालचं वातावरण हल्ली पूर्वीसारखं राहिलं नाही अशी एक सार्वत्रिक ओरड आहे. माणसं वाईट वागतात, लाचलुचपत फार आहे, ध्येयवाद नाही. यात थोडंफार सत्य असेलही, परंतु ही ओरड ज्यांना स्वतःला जीव तोडून काम करण्याचं क्षेत्र सापडलं नाही अशीच माणसं करतात. आजच्या काळातही इतिहास संशोधक, शेतकी संशोधक, कुष्ठरोग्यांची सेवा करणारे आणि अशा कार्यात दंग असलेले कितीतरी आदर्श लोक आहेत. पूर्वीच्या काळी माणसं मोठी सज्जन होती आणि आता एकाकी दुर्जन झाली असं काही खरं नसतं. आता शिवाजी महाराजांनाही स्वकीयांनी कमी का त्रास दिला? संस्कार हे आपण स्वतःच करून घ्यायचे असतात. भोवतालच्या जगात चांगलं काय सापडेल ते आपणच शोधत राहिलं पाहिजे. तुम्हाला तुमच्याच डोळ्यांनी पाहायला हवं. उत्तरं शोधण्यापेक्षा प्रथम आपल्या पुढले प्रश्न शोधा. प्रश्न नीट सापडले की उत्तरही सापडतात. माणसं हल्ली तयार उत्तराकडे धावतात हो. पु ल म्हणतात उत्तरात ज्ञान नसतं, प्रश्न आधी उभा राहिला पाहिजे. म्हणजे पु ल सांगतायत की तुम्हाला प्रश्न नीट समजून घेऊन तुम्ही उत्तर शोधलं पाहिजे आणि त्याकरता सतत कार्यरत राहिलं पाहिजे. मग अशांना समाजाचे दोष शोधायला वेळच उरणार नाही का? त्याकरता तुमच्याकडे गुणग्राहकताही लागते. मग परत समर्थ आठवतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनासी आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही, आलस्य अवघाची दौडावा, यत्न उदंडची करावा. समर्थांच्या सांगण्यातले असे गंभीर तत्वज्ञ मला पुलंमध्ये अशा वेळी दिसतात. आता अशा समर्थांच्या दासबोधाचे समास म्हणजे समाजच्या समाज जगलेले पुलं आहेत असं माझं मत आहे. पण पुलंचं या दासबोधाबद्दल काय म्हणणं ऐकायचंय का? फार गमतीशीर आहे आणि आवडेल आपल्याला. दासबोध हा म्हणे समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. यत्न तो देव जाणावा, सामर्थ्य आहे चळवळीचे, धटासी असावे धटक असे तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची तर भरपूर सोय आहे. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे पु ल म्हणतात ते असं की इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात आणि लेखन करतात. दासबोधात समास लिहून बाकीची जागा कोरी सोडलेली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग.
पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे का राहतात ह्याचं हेही एक कारण असेल असं पु ल म्हणतात. मला तर वाटतं हे वाक्य आपण अधोरेखित केलं पाहिजे. आमच्या मंडळात मंडळ प्रमुख आम्हाला मननाची ओवी देतात आणि मग त्याच्यावर तयारी करून या 8 दिवस. पुलंचं हे वाक्य खरोखर मननाची ओवीसारखं आहे मननाच्या. असो, मग असं जिथे तिथे पुलंच्या लिखाणात मुक्तपणे आढळणारं संत वाङ्मय आपण पाहिलं तर दगडातला देव नसला तरी तळागाळातल्या माणसांमधला देव. संतांबद्दल ते मानतात, निसर्गाला ते मानतात. हे तर आपल्याला पटतं नाही का. मग ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, जनाबाई ह्यासारखे संत, त्यांच्या जीवनातील सामान्यातून प्रकट होणारं असामान्यत्व, हेच आपल्याही जीवनाचं सूत्र बनवलेले पु ल संतांप्रमाणेच निसर्गातील सर्वच गोष्टीतून प्रकट होणारं देवत्व नक्कीच शोधत होते असं माझं मत आहे. आणि इतकं बहुश्रुत व्यक्तिमत्व असून अतिशय साधी राहणे हे त्यांचं विशेष. त्यांची बटाट्याची चाळ वा वाऱ्यावरची वरात ज्यांनी पाहिली किंवा गुळाचा गणपतीसारखा चित्रपट किंवा प्रत्यक्ष व्यासपीठावर तुम्ही त्यांना पाहिलं तर तो सदरा, लेंगा, गळ्यात मफलर, क्वचित प्रसंगी सदरावर कोट, सुनीताबाई ही सुती वा रेशमी साडीत आणि पदर खोचलेला, हे सगळं बघून हा माणूस एवढा बहुरूपी, बहुव्यापी, जगभर देशाटन केलेला आहे असं तुम्हाला वाटणारच नाही. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच ते चेहरा इतका निरागस करत ना, तो चेहरा बघूनच समोरचे श्रोते हसायला सुरुवात करत. मग इथेही तुम्हाला समर्थांची ओवी आठवत असेल ना, दासबोध अभ्यासार्थींना नक्की आठवेल. समर्थ म्हणतात, वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. महंतांकरता समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या वेश्यावर लोक जातील तर जाऊ देत, तुमची आतली ओळख त्यांना नाहीच कळणार, न कळलेलीच बरी असं समर्थांनी अनेकदा म्हटलंय की जिथे तुमची खूप ओळख व्हायला लागली की तुम्ही तिथून दुसरीकडे निघून जा असं समर्थांनी म्हटलेलं आहे दासबोधात, महंतांकरता. असो, तेव्हा आपल्याला ह्या उक्तीची आठवण येते. मग असे पु ल निसर्गातला देव किती सुंदर, म्हणजे त्यातलं अध्यात्म ते किती सुंदर व्यक्त होतात ते आपल्याला बघायला मिळतं जावे त्यांच्या देशातल्या इटली मधील काप्री बेटावरच्या वर्णनावरून. काप्री बेटावरच्या नीलकुहराचं वर्णन करताना आपल्याला असं जाणवतं की निसर्गातील सौंदर्याला दाद पु ल देतात ना, तेव्हा त्यांच्या प्रवास वर्णनात सगळीकडे तो निसर्ग रचेता हातात मोरपिसाचा कुंचला घेऊन उभा आहे असंच आपल्याला जाणवत असतं. बघा, मी म्हणते ते तुम्हाला पटतं ना. पु ल म्हणतात, आधी नीलकुहर सांगते की ते काप्री म्हणून बेट इटली, अनेक आता लोक देशाटन करतात त्यामुळे अनेकांनी ते पाहिलंही असेल की तिथे समुद्रात आत गेल्यावर एक असं बेट आहे छोटं तयार झालेलं, काप्री बेट. तिथे असं छोट्या बोगद्यातनं, म्हणजे छोट्या नावा, मान सुद्धा खाली वाकून असं डोकं खाली करून आत जायला लागतं जेव्हा आत शिरता तुम्ही त्या कुहरात तेव्हा, आणि दुसऱ्या बाजून तुम्ही बाहेर येता आणि आत एक प्रकारचा प्रकाश कोंदाटलेला असतो. ते अत्यंत निसर्गरम्य दृश्य असतं, सूर्यकिरणांचा काही प्रभाव होऊन तयार झालेलं. तर त्याबद्दल बोलताना पु ल म्हणतात की ते पाणी म्हणजे साक्षात वितळलेला निळा प्रकाशच. त्या निळ्यातील ती चंदेरी झळाळी तर अपूर्वच. असा निलिमाच नव्हे तर अशी शीतल पण तेजपुंज शुभ्रताही मी पाहिली नव्हती. निळ्याच्या पार्श्वभूमीवरच्या त्या शुभ्रतेचा अननुभूत प्रत्याने चटकन मला शांताकारम भुजगशयनम मधील नीलवर्णम शुभांगम या वरपांगी विरोधी वाटणाऱ्या वर्णनातील रहस्य उलगडलं. पु ल म्हणतात, रहस्य उलगडलं. मोठमोठ्या साधना केलेले लोक पण चटकन कुठलं रहस्य उलगडलं म्हणायला धजत नाही. पु ल पुढे म्हणतात, निळाईची ती परमसुंदर गर्भकुडी होती. दुनियेतल्या नीलवर्णाच्या गाभाऱ्यात जाऊन निराकार नील स्वरूपाचे दर्शन घेऊन आम्ही परतत होतो. गाभाऱ्यात जसा धूप कोंदावा तसा इथे निळा प्रकाश कोंदला होता. समाधी चूक भोगणाऱ्यांना शेवटी मिटल्या डोळ्यापुढे प्रकाश दिसतो म्हणे. त्या प्रकाशाची कोवळी झळाळी मला याची देही याची डोळा अनुभवायला मिळाली. ज्ञानेश्वरांनी अनुभवलेला कोटीचंद्र प्रकाश असाच निळा आणि शीतल असणार असं मला वाटलं. त्या घननीळ स्वरूपालाच त्यांनी कृष्णा हालकारे डोलकारे गुज बोलकारे अशी अर्धविहार घातली असणार. हे वाचताना जाणवतं
शेवट अध्यात्मप्राप्ती म्हणजे ईश्वराची अनुभूती, आनंदाची चरमसीमा, निर्गुणाची ओळखण. मग त्या दिव्य प्रकाशाची अनुभूती होण्याइतपत संवेदनाक्षम आरसपानी मन असल्यावर सगुण उपासनेची गरजच काय. खरं तर पुलंचं यथार्थ वर्णन म्हणजे अंतर्देव निरूपण समास आहे दासबोधात बरं का. त्यातलं आहे, सगुण पाहता मुळासी गेला, सहजची निर्गुण पावला, किंवा सगुणा करता निर्धारे निर्गुण पाविजे. अशी अंतर्यामीची शुद्ध जाणीव हाच देव मानणारे पुलं हे संतवचन नक्कीच जाणत होते की विवेके विण जो भाव तो भावचे अभाव, मूर्खाच प्रतिमा देव संतवचन, नाही का. समर्थना अख्खा दासबोध सांगून 200 समास झाल्यावर शेवटच्या समासाच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये कशावर येतात. ऐसी हे विवेकाची कामे, उगेची भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. म्हणजे सर्वाचं सार विवेक आहे. समर्थांच्या दासबोधात एक समास तर सगळा असा उलटा पुलटा आहे की कळताना आपण चक्रावतो. म्हणजे उपाधी तर सापडू नये, उपाधीचं कंटाळू नये, किंवा अति खाऊ नये आणि उपास खोटा, अशी आपण गडबडून जातो. पण थोडक्यात त्यात सांगायचं काय असतं तर सारासार विवेक. आता पुलंचं वर्णन म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष जगणारे पुलं, त्यामुळे अगदी अजून एका अतिशय उत्तम अशा दासबोधातल्या ओळीनीच करावं असं वाटतं. ते म्हणजे सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्यरूप, आत्मरूप, सर्वत्रांसी. एकूण काय, हिरा उजेडात धरला तर कोणाकोणातून वेगवेगळे रंग दिसतात, पण पुन्हा नीट सरळ पाहिला तर डोळे दिपतील असा शुभ्र प्रकाश आपल्याला दिसतो. अगदी तसंच पुलंचं व्यक्तिमत्व आहे. अनेक रंगी पैलू, पण त्यातून प्रकटणारा एक शुचिरभूत निर्मळ असा आनंदरूप प्रकाश. आणि तोच शोधायचा मी केलेला हा छोटासा खटाटो. जयास भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. तसं शेवटी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसणारे ह्यातले कुठले व्यक्तिमत्व ते तुमचं तुम्हीच ठरवा. आता दुःख एवढंच आहे की लिखाणातून पुलं जरी आनंद यात्री होऊन आपल्याला दिसत असले, भेटत राहिले, तरी आनंदाची नवीन रूपं नव्हाळ्यासारखी आपल्यासमोर आता नाही येणार, ती नाही उगवणार. आपल्याकडे असलेल्या पुंजीवरच आपल्यासारख्या चाहत्यांना भागवायचं आहे, हे मात्र नक्की आहे. तेव्हा श्रोते हो, पुनश्च पुलंच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम करून, सुनीताबाईंच्या भावनांचा आदर करून, आम्ही त्यांचे सारे गणगोत अगदी आपुलकीने त्यांच्या ह्या दुःखात गेले 25 वर्ष तसेच सहभागी आहोत. आज त्यांच्या स्मृतिदिनी, 25व्या स्मृतिदिनी, मी माझ्या मंडळाच्या सर्व प्रमुखांना, ज्यांनी ही संधी देऊन माझ्याकडनं हा अभ्यास करून घेतला, त्या सगळ्यांचं कृतज्ञ राहून माझ्या बोलण्याला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.